असं पुसणार आहे तुझेच बोले बाबा बरोबर पुसणार त्याच्यात हिंमत नव्हती म्हणून त्याने समजून चालायचं बेटा पण आपले अनुभव सांगल्याशिवाय काही होणार नाही मग ते बघायला आले आपण पंडालमध्ये भेटायला श्री शिवाय नमस्ते. माझं नाव कोमल मधुकर सूर्यवंशी. मी धुळ्यावरून आलेली आहे. माझी ही 5वी कथा आहे. काय तुमचा वैयक्तिक काय या 5वी कथेमध्ये तुम्ही आलात तर काय अनुभव तुम्हाला? मला 2016 पासून वॉमिटिंगचा त्रास होता. मला अन्न पचत नव्हतं, पाणी पण पचत नव्हतं. सारखे वॉमिटिंग व्हायचं 5-5 मिनिटामध्ये. नेहमी 15 दिवस आजारी तर 8 दिवस चांगली असायची. नेहमी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायची आणि फक्त सलाईनवरच. अन्न पाणी काहीच खायची नाही, फक्त सलाईनवर राहायची. आणि माझं लग्न पण झालेलं होतं पण माझं आजारामुळे मला घरच्यांनी डिवोर्स देऊन दिलं मला. पण नंतर मी डिवोर्सनंतर 1-2 महिन्यामध्ये रिकवर झाली. माझ्या वडिलांनी खूप सपोर्ट केला मला. म्हणजे त्यांनी त्यांची पूर्ण आयुष्याची कमाई लावून दिली माझ्या आजारपणाला. माझे पप्पा PS आहे धुळे जिल्ह्यामध्ये. पण तेच एक म्हणजे मी आज त्यांची म्हणजे मुलगी नाही, त्यांनी आज मला मुलगा म्हणून मानलेलं आहे. जेव्हा माझा डिवॉर्स झाला तेव्हाच त्यांनी बोलले होते की तू माझी मुलगी नाही, मी तुला मुलगा म्हणून वागवेल. तेव्हापासून मी त्यांची मुलगी नाही, मुलगा आहे. आज हे सिद्ध होतं की वडिलांना मुलगी कधीच बोज नाही आहे. आणि माझ्या वडिलांसारखं कोणीच नाही करू शकत. माझ्या वडिलांनी जिथं नाही तिथं मला नेलं. वैद भगत म्हणजे तंत्र मंत्र दवा दारू सगळं केलं. माझ्या आईवडिलांना असं वाटायचं माझी मुलगी कधी चांगली होईल. त्यांना असं बाहेरच्या व्यक्तींना असं वाटायचं की मला बाहेरच्यांनी काही करून दिलेलं आहे, कोणी काय घालून दिलेलं आहे. पण तसं काहीच नव्हतं. कोणी केलेलं पण असेल पण ते देवाला माहीत. पण मला फक्त भोलेबाबानेच वाचवलं. आणि माझ्या वडिलांनी कधी साथ सोडली नाही. ते ड्युटी पण करायचे दिवस रात्र आणि ड्युटी करून मला हॉस्पिटलमध्ये न्यायचे. दर महिन्याला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायचे. आणि त्यांनी म्हणजे कधी हिंमत पण नाही हारली आणि मला एक जीवनदान दिलं त्यांनी. बाबाकडे काय मागणी कराल आता? काय मागणी कराल आता? फक्त हीच एक इच्छा आहे की दुसरा जो कोणी भेटेल त्याने फक्त आयुष्यभर साथ द्यायला पाहिजे. कधी त्याने अर्धवट साथ नाही सोडायला पाहिजे. बोले बाबा साथ देणार. शिवबाबा तू आली ना, तू इथं कथेमध्ये आलेली ना, तर बोले बाबा सपोर्ट करणार. म्हणजे आई वडिलांचं पण भरोसा पटलेला आहे बोले बाबा. डिवोर्स झाल्यानंतर मी मंदिरात जाणं सुद्धा सोडून दिलेलं होतं की मला जर देवाला चांगलं करायचं होतं तर अगोदर का नाही केलं. माझा डिवोर्स झाल्यानंतर मी चांगली झाली असं का? मी 1 महिना नव्हती गेली मंदिरामध्ये. पण का मला चांगलं करायचं होतं, माझा संसार का मोडला? मग अगोदरच चांगलं करायला पाहिजे होतं. मग नंतर बाबांनी सांगितलं होतं की आपलं दुःख आपल्याला सावरावं लागेल, आपल्याला जावं लागेल मंदिरामध्ये. तेव्हा आम्ही ठरवलं की नाही आपलं दुःख आपल्याला सावरावं लागेल. तर तेव्हापासून मी मंदिरात जायला लागली आणि माझा त्रास तेव्हापासून कमी होत गेला. तर आज मला एकही गोळी नाही आहे. मी पंडालमध्ये उभी आहे तर मला ना असं कोणतीच गोळी नाही आहे आजपर्यंत. पूर्ण गोळ्या माझ्या बंद होऊन गेलेल्या आहे. माझे सासू सासरे मला बोलायचे की तू आयुष्यभर फक्त गोळ्या राहील, तुला मरस्तोपर्यंत तू गोळ्या खाशील आणि तुझं जीवन फक्त गोळ्यांवरच आहे आणि तू रोगीही राहशील. जीवनभर तू गोळ्या खाशील आणि तू रोगीही राहशील. पण फक्त मला भोलेवर विश्वास होता एक ना एक दिवस मला पूर्ण चांगलं करेल. आणि आज तो दिवस आला आणि मी आज कथा पंडालमध्ये 7 दिवसाची कथा ऐकायला आलेली. आणि फक्त महादेवाला हीच प्रार्थना आहे की मला दुसरा कोणी जो भेटेल त्याने फक्त माझं आयुष्यभर त्याने मला साथ द्यायला पाहिजे. अर्धवट कधी सोडायला नको. 3 महिने मागितले होते. 3 महिने मागितले होते मी डिवोर्स नंतर. त्याला मी पशुपतीचे उपास सुद्धा केले पण त्याने नाही
साथ दिली मला. तो बोलला होता की तू चांगली जरी झाली तरी मी तुला ॲक्सेप्ट नाही करणार. पण मग हीच इच्छा आहे की आता दुसरं कोणी भेटेल तो फक्त चांगला भेटायला पाहिजे बस. विश्वास होता फक्त महादेवावर बस. आणि माझ्या वडिलांनी अजूनपर्यंत हिंमत हारली नाही. ते जे काही त्यांच्यामुळेच मी आज इथं उभी नाही तर आज माझ्या सासू सासऱ्यांनी मला इथं इथपर्यंत सुद्धा मी नाही राहू शकले असते. ते लोक खूप विचित्र होते. बाबांच्याच सरळ आता मी सोपवून दिलं. आज मी त्यांचीच मुलगी आहे असं सोडून मी त्यांच्यावर आज इथं आलेली कथा पंडालमध्ये कथा श्रवण करायला. श्री शिवाय नमस्ते.